एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 37. स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला. हरिभक्ती लागवनी तारी समजता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकनाथ महाराजांना माहीत होतं, परधर्माचा मानवी मनावर जबरदस्त पगडा बसतो आहे. अशा वेळी योग्य मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे. जगद्गुरूंनीही स्वकर्तृत्वानं स्वसामर्थ्यानं जीवाचं रान करून वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली आणि धर्माला जीवदान दिलं. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांच्या काळात महाराष्ट्रात स्वराज्य होतं. आता ह्या काळात म्हणजे सगळं काही सुव्यवस्थित होतं, पण धर्माच्या बाबतीत लोक जागरूक नव्हते, उत्सुकही नव्हते. वर्णाश्रम धर्माचा फाजीला अभिमान, व्रतांचं स्तोम, त्यामुळं समाज खऱ्या धर्मापासून, मानवतेपासून दूर गेला होता. म्हणूनच ज्ञानदेवांनी श्री ज्ञानेश्वरीत स्वधर्म विवरणावर प्रामुख्यानं भर दिला. ज्ञानेश्वरांच्या काळानंतर स्वराज्य नष्ट झालं आणि या इतर अंमल महाराष्ट्रात पारू लागले. नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका अक्षरशः पंजाबपर्यंत नेली, पण समाजस्थितीत फारसा फरक पडला नाही. नाथांना वाटलं हा रोग जुनाट आहे, तो मुळापासून उपटणं केवळ अशक्य आहे, पण म्हणून आपल्यासारख्यानं स्वस्थ बसणंही गैर आहे. म्हणून ते आपल्या लेखणीद्वारा, वाणीद्वारा या सगळ्यांवर कडाडून हल्ला करत. भोवतालच्या समाजस्थितीच्या चिंतेबरोबर हल्ली त्यांना गृहचिंताही फार सतावू लागली होती. त्याचं असं झालं की त्यांची लाडकी कन्या लीला ही ज्यांच्या हाती विश्वासानं सोपवली होती, तो चिंतामणी जावाई खरोखरच दशमग्रह हे विशेषण सार्थ करणारा निघाला. लग्न समारंभात ज्याला नारायण म्हणून नमस्कार केला, ज्याला मधुपर्क करून हाताला धरून घरात आणला आणि आपल्या जीवाचा काळजाचा तुकडा त्याच्या स्वाधीन केला, तो चिंतामणी व्यसनाधीन निघाला. लहान वयापासूनच त्याला बाहेर ख्यालीपणाच्या व्यसनानं ग्रासलं होतं. ह्या अशा पुरुषासंगे माझ्या कन्येला काय सुख लागणार? नाथांना वाटायचं, पैठणातलं मुदगल घराणं असून मी कसा काय शोध घेतला नाही. माझ्या हातानं मी लीलाला खातेऱ्यात लुटली, त्या बिचाऱ्या अश्राप गाईला कसायाच्या हातात दिली. आता पोरीला आयुष्यभर दुःख वणव्यात होरपळत राहावं लागणार आहे. या साऱ्याला केवळ मीच जबाबदार आहे. नेहमी स्थिर चित्त असलेले नाथ हल्ली आता फार अस्वस्थ दिसायचे. त्यांची व्यथा तीच गिरिजाबाईंची व्यथा होती, तरी त्या पतीला धीर द्यायच्या. अहो, काळजी करून काय होणार आहे? ज्याचं भोक्तृत्व त्याच्याबरोबर. आपण बघताना सारं चांगलं बघितलं, आता तिचा नवरा हा असा निघाला, त्याला काय करणार? इतका नका त्रास करून घेऊ. नाथ महाराज उसासा टाकून म्हणत, तिला इकडे घरी तरी कशी आणावी म्हणतो. आपण तिला माहेरी तरी किती दिवस ठेवून घेणार हो? शेवटी चुलीतलं लाकूड चुलीतच जळलं पाहिजे, गिरिजाबाई व्यवहारी भूमिकेतून म्हणत. नाथ महाराज म्हणत, अगं मी धर्मजागृतीसाठी कीर्तन प्रवचन करतो, लोकांना उपदेश करतो, पण माझ्या पायाखाली काय जळतं आहे त्यावर उपाय काय? अहो, हे बघा, हा सारा प्रारब्ध योग नाही का? गिरिजाबाई त्यांची समजूत काढण्याच्या स्वरात सांगायच्या. अहो, अहिल्या पतिव्रता, ती पतिव्रता असूनही तिला भ्रष्ट व्हावं लागलं. गौतमांसारखा ऋषी तिचा पती असून ती त्याच्याच शापाला बळी पडली. याचं कारण काय? केवळ पूर्वसंचितच ना. अशी एक ना अनेक कितीतरी उदाहरणं आहेत. मी बापडी आपल्याला काय सांगणार हो? आपण सुज्ञ आहात, विचारी आहात, पण केवळ लेकीच्या प्रेमानं व्यथित झाले आहात. तर कधी त्या म्हणत, आपण जावई बापूंना 2 शब्द सांगून पाहावेत, आपली वाणी वाया जाणार नाही हो. एकनाथ महाराज म्हणत, अगं गिरिजे, झोपी गेलेल्याला जागं करणं सोपं असतं, पण
झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग कसं करणार ग? अगं, चिंतामणी विद्वान आहेत, बुद्धिमान आहेत, चांगल्या कुळीच्या आहेत. योग्य अयोग्य त्यांना कळत नसेल का? सदाचाराबद्दल मी वेगळं काय सांगणार? शिवाय त्यांना काही सांगायचं तर आपलं हे नातेसंबंध ते अवघड आहे ना. तरी मी म्हणते, गोदीच्या सुखासाठी आपण काहीतरी प्रयत्न करून बघावा हो. दिवस चालले होते, पण मार्ग गवसत नव्हता. पण एकनाथांची तल्लख बुद्धिमत्ता वेगवेगळ्या उपायांच्या विचारात गर्क होती. आणि एके दिवशी नाथांच्या समयोचित बुद्धीला जणू आव्हान मिळालं. काट्यानेच काटा काढायला हवा. शठम प्रति शाठ्यम हीच नीती अवलंबायला हवी. ती न्याय्य असते आणि परिणामी सुखकर होते, असा विचार करून नाथांनी पावलं टाकायला सुरुवात केली. चिंतामणी नित्यनेमानं ज्या स्त्रीकडे जात असे त्या स्त्रीबद्दल त्यांच्या मनात फार विश्वास होता आणि ती केवळ आपल्यालाच वश आहे ह्याची त्या चिंतामणीला खात्री होती. ही माहिती नाथांना मिळताच नाथांनी एक बनावट गिऱ्हाईक चिंतामणी मुद्गल तिच्याकडे येण्याच्या समयालाच तिच्याकडे पाठवला. हा उपाय केवळ रामबाणच ठरला. चिंतामणी मुद्गलचा विश्वासघात झाला. तो संतापला आणि त्याच क्षणी तो तिच्या घराबाहेर पडला आणि पुनश्च तिकडे फिरकला सुद्धा नाही. त्याच्या व्यसनी वृत्तीला मिळालेला हा जबरदस्त टोला होता. मुळात बुद्धिमान असलेला, चांगल्या संस्कारात वाढलेला चिंतामणी त्याला पुन्हा मार्गावर यायला वेळ लागला नाही. नाथांच्या या कल्पक उपायामुळं म्हणा, अगर गोदावरीची पुण्याई फळाला आली म्हणा, अगर चिंतामणीची नष्टचर्य संपलं म्हणून म्हणा, पण चिंतामणी मुद्गल पूर्णपणे व्यसनमुक्त झाला. त्याच्यात पडलेला फरक हळूहळू जाणवू लागला होता. लीलाच्या चेहऱ्यावर स्मित झळकू लागल्याचं स्पष्ट दिसू लागलं होतं. गिरजाबाईंना मात्र नाथांच्या युक्तीचा थांग पत्ता लागला नाही. आपल्या लेकीचा संसार आता सुखाचा होणार या आनंदात त्या मशगूल होत्या. गोदाचा संसार बहरू लागल्याची लक्षणंही लवकरच दिसू लागली. लेक पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी आली. योग्य वेळी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. या बाळाचा बाप व्यसनमुक्त झाला म्हणून की काय, पण गोदाच्या मुलाचं नाव मुक्तेश्वर ठेवलं. बरं, सर्वच सुख वाट्याला येईल तर तो संसार कसला? जावाई व्यसनमुक्त झाला हा आनंद काही फार काळ टिकला नाही. कारण जितका तो विषयासक्त होता तितकाच विषयमुक्त व्हायला वेळ लागला नाही. त्यानं संन्यास घेतला आणि आता तो विश्वंभर बुवा म्हणून ओळखू लागला. लीलाच्या दुःखाला पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणायची वेळ आली. तिच्या तरुण मनाची अवस्था मोठी विचित्र झाली. इतके दिवस व्यसनिका होईना, पण तिचा पती घरात होता. त्यामुळं हिला त्याची बायको म्हणत घरात मान होता. तिच्या अस्तित्वाची इतरांना बूज होती. पण आता नवऱ्यानं संन्यास घेतला. घराकडे कायमचीच पाठ फिरवली. त्यामुळं ह्या बायकोची किंमत शून्य झाली. पती असून संन्यस्त जीवन तिच्या वाट्याला आलं. कपाळावरच्या कुंकवाला, अगर गळ्यातल्या मंगळसूत्राला काहीच अर्थ राहिला नाही. नवरा व्यसनी असला तरी लीलाचं त्याच्यावर प्रेम होतं. सुसंस्कारामुळं ती पतीच्या ठाई परमेश्वर रूप पाहत होती आणि तसंच आचरण करत होती. बाबांची शिकवण तिच्या मनीमानसी मुरली होती. समोरची व्यक्ती कशीही वागत असली तरी आपण आपला धर्म सोडू नये. आपण आपलं कर्तव्य पार पाडावं. चित्त स्थिर आणि शांत ठेवावं. हे कलुषित होऊ देऊ नये असं नाथ म्हणत. त्यामुळं तिला पतिधर्म पाळताना कसल्याही यातना होत नव्हत्या. पण आता तर नवऱ्यानं संन्यास घेतल्यानं ती पतिसेवेला आचवली होती. पर्यायानं ती परमेश्वर सेवेलाच मुकली होती. त्यात भर म्हणून की काय, तिचा मुक्तेश्वर बोलत नव्हता.
तो मुका होणार अशी स्पष्ट चिन्ह दिसत होती. दुःखाचे दशावतार गोदावरीच्या जणू वाट्याला आले होते. अगदी लहान वयात ती प्रतिकूल परिस्थितीत होरपळून निघत होती. वरवर शांत दिसणारी, यथायोग्य व्यवहार पार पाडणारी आपली लाडकी लीला अंतर्यामी पोळून निघते आहे. तिचं दुःख ठसठसतं आहे, पण सांगत मात्र कुणाला नाही आहे याची पितृहृदयाला क्षणोक्षणी जाणीव होत होती. माझी लीला चिंतामणीची कांता होती. कांता शेवटी प्रियसीच्या भावगर्भ अवस्थेत समर्पणाची वृत्ती ठेवून प्रियकरावर प्रेम करते, त्याच्याशी एकरूप होते. नाथांच्या मनच्चक्षूंसमोर ज्ञानेश्वरांची विहरिणी तरळली. ही विरहिणी म्हणजेच तुझ वीण एकली रे कृष्णा, न गमते राते, न गमते राते. माझी लीलासुद्धा त्या विरहिणीसारखी पतिभेटीसाठी आर्त झाली आहे. मला तिच्या भावगर्भ नेत्रातून ही व्यथा पाझरताना दिसते. आता संन्यास घेतलेला पती पुन्हा कधीही परतणार नाही हे माहिती असूनही तिचं वेड मन आर्त होत आहे. कवणा देवा नवसी नवसू, कवणा देवा नवसी नवसू, कवणा गुरु ते मार्ग पुसू. कै भेटेल हा ऋषिकेशू, म्हणूनी मन झाले उदासू. येई येई कान्हा देई आलिंगन, येई येई कान्हा देई आलिंगन. भेटी देहुनी पूर्वी मनोरथ पूर्ण, विरह विरहा करी समाधान. विरह विरहा करी समाधान, दावी तू आपुले चरण, दावी तू आपुले चरण. लीलाची ही अवस्था पाहता पाहता नाथ मनोवारूवर आरूढ झाले आणि पार गोकुळात जाऊन पोहोचले. त्यांना वाटलं गोकुळातल्या गवळणींना ठाऊक होतं की अक्रूराबरोबर मथुरेत गेलेला कृष्ण कन्हैया परत येणार नाही. तरीसुद्धा श्रीकृष्ण भेटीसाठी गोपी किती आसुसल्या होत्या. माझ्या बाळीची तीच अवस्था झाली आहे. दुःखात सुख एवढंच होतं की मुका का होईना पण लीलाला मुलगा झाला होता. तिच्या रखरखीत जीवनात हीच ती हिरवळ होती. नातवाच्या बाललीला पाहून नाथांचं मन मोहरून जायचं. दुधापेक्षा साय प्यारी या न्यायानं एकनाथांचं सारं लक्ष मुक्तेश्वरावर केंद्रित झालं होतं. त्याच्या बाललीला पाहून आजाची काव्यप्रतिभा बोलू लागायची. भिंगाचे भिंगुले खांद्यावर अंगुले, नाचते तान्हुले यशोदेचे, नाचते तान्हुले यशोदेचे असं म्हणत ते त्याला उंच उडवल्यासारखं करायचे. खूप हसायचे. उघडा मुक्तेश्वर पावलं टाकू लागला की बाल लेणं ल्यालेले त्याचं बाळ रूप पाहून नाथ त्याच्याबरोबर पावलं टाकत म्हणायचे, पायी घागरिया वाक्या साजरिया, पायी घागरिया वाक्या साजरिया, कानीच्या बाळ्या ढाळ देती, कडदोरा बिंदली वागनखे साजिरी, नाचतो श्रीहरी यशोदेचा, नाचतो श्रीहरी यशोदेचा. बाललीला म्हणजे मनाला आल्हाद देणाऱ्या लीला. बाळरूप म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर रूप. त्याच्या संगतीत वेळ काढल्यानं मनाचा ताण कमी व्हायचा आणि मन मोहरून जायचं. जय हरी.